नागपूर महानगरपालिकेने शहरातील खड्डे भरण्यासाठी एसओपी म्हणजेच विशेष कार्यप्रणाली जारी केली आहे। पोहरा नदी प्रदूषण प्रतिबंधक प्रकल्पाअंतर्गत सांडपाणी पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी ही एसओपी लागू करण्यात आली आहे। या एसओपीत अनेक कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत। या तरतुदींचं पालन करणं बंधनकारक असणार आहे। शहरात अनेक ठिकाणी विकास कामं झाल्यानंतर खड्डे योग्यरित्या भरले जात नसल्याच्या नागरिकांकडून नेहमीच तक्रारी येत असतात आणि याच तक्रारींबाबत एसओपी जारी करण्यात आली आहे। शहरातील अनेक विकास कामांनंतर जमिनीचं रिफिलिंग आणि सपाटीकरण करण्याच्या कामांबद्दल अनेक तक्रारी येत आहेत। विशेषतः रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। या समस्यांबाबत नागपूर मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या सूचनेनुसार मानक कार्यप्रणाली म्हणजेच एसओपी लागू करण्यात आली आहे। सध्या पोहरा नदी प्रदूषण प्रतिबंधक प्रकल्पाअंतर्गत सांडपाणी पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी हे एसओपी जारी करण्यात आलं आहे। येत्या काळात नागनदी प्रकल्पाबाबतही असाच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। हे एसओपी जारी करण्यापूर्वी महापालिकेनं VNIT कडून तांत्रिक सल्ला देखील मागितला होता। या एसओपी अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांना पूर्वीप्रमाणेच 95% काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कंत्राटदारांना प्रत्येक कामाच्या 5 टप्प्यांचे जिओ टॅग केलेले आणि टाइम स्टॅम्प केलेले फोटो अपलोड करणं आवश्यक असेल। बेडिंग, पाईप टाकणे, आंशिक भरणे, पूर्ण भरणे आणि अंतिम दुरुस्ती असे हे 5 टप्पे आहेत। असे हे 5 टप्पे पूर्ण न केल्यास त्यांचं बिल तयार होणार नाहीये।